नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्याख्यानात आपण भारतातील मानवाधिकार रुजवण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर भारतातील मानवाधिकारावर एक दृष्टिक्षेप आपण बघूयात. बघा, प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंत भारतीय तत्वज्ञानाने मानवी अधिकारांच्या अंमलबजावणी व परिपूर्तीवर कर्तव्याच्या द्वारे भर दिला आहे. प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांमध्ये तसेच राज्यघटनेत व कायद्यांमध्ये मानवाधिकारांच्या महत्वाची व त्यांच्या संवर्धनाची विस्तृत अशी चर्चा करण्यात आली आहे. आपल्या भारत देशाची विशालता, त्याची मोठी संख्या, गरिबी, ब्रिटिश शासनाने निरनिराळ्या जमातींमध्ये रुजवलेला विभाजनवाद, याशिवाय आपल्या देशामध्ये निरक्षरता, कुपोषण व अन्य बाबींमुळे लक्षावधी लोक जे आहेत, या लोकांच्या अधिकारांवर दुष्परिणाम होत आहेत या समस्यांमुळे. त्यामुळे राज्यघटनेने जे काही हमी दिलेले आपले मूलभूत अधिकार आहेत त्यांचा सुद्धा त्यांना उपभोग घेता येत नाही. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विषयक विविध दस्तऐवजांवर स्वाक्षरी केल्यामुळे आणि त्याद्वारे घटनात्मक दृष्ट्या वैध मार्गाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आदर्शाची परिपूर्ती करण्याचं वचन भारत सरकारने दिल्यामुळे 1993 मध्ये आपण मानवाधिकार अधिनियम पारित केला. अधिनियम लागू केल्यामुळे नागरिकांच्या अधिकारांची परिपूर्ती झाली व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग गठीत करून त्याची रचना, अधिकार व कार्य ह्या बाबतीत 1991 मधील पॅरिस येथे जी परिषद झाली तेथील म्हणजे तिथे जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला तर तिथल्या तत्वांच्या प्रती या दृष्टिकोनातून आपण आपलं दायित्व जे आहे ते पूर्ण केलं. जागतिक मानवाधिकार परिषद 1993 मधील आव्हानाने भारत सरकारने मानवाधिकार अधिनियम 1993 पारित करून घेण्यास आणि त्याद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापनेस चालना मिळालेली दिसून येते. ह्याशिवाय वैविध्यपूर्ण संस्कृती व विपरीत अशी सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीमुळे राज्यघटनेने हमी दिलेल्या समाजातल्या वंचित व असुरक्षित गटांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी अनेक वर्षापासून अनेक विशेष आयोग जे आहेत ते नेमण्यात आलेले आहेत. उपरोक्त वैधानिक अंगांच्या शिवाय संयुक्त राष्ट्राच्या सनदेचा व अन्य आंतरराष्ट्रीय कायदेशीर दस्तऐवजाचा एक पक्षकार म्हणून आपल्या नागरिकांच्या मानवाधिकारांमध्ये वाढ होण्यासाठी शासनाने राज्यघटनेतील तरतुदींचे पालन करण्यावर देखरेख करण्यासाठी न्यायपालिकेला सक्षम करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे काही दस्तऐवज आहेत, करार आहेत, याच्यामध्ये भारत पक्षकार आहे. शिवाय भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात आपण कलम 51 स्वीकारलेला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण शांतता राखणं, तिचं संवर्धन करण्याला एक प्रकारे बांधील आहोत किंवा प्रयत्नशील आहोत. तर त्याला आकार देण्यासाठी तसेच मानवाधिकारांचा प्रसार करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून सन 1993 मध्ये अधिनियम पारित करण्यात आला. यामध्ये केंद्र राज्य पातळीवर मानवाधिकार आयोग स्थापन करणं हा त्या अधिनियमाचा उद्देश होता. मानवाधिकारांशी संबंधित बाबींवर सत्वर कार्यवाही होण्याच्या दृष्टीने जिल्हा पातळीवर मानवाधिकार न्यायालय स्थापन करण्याचे सुद्धा या अधिनियमांमध्ये प्रस्थापित आहे. सन 2006 मध्ये अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आणि आयोगाचे कामकाज आणखीन परिणामकारक होण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून भारत सरकार व राज्य शासनांनी मानवाधिकार आयोग जे आहेत ते
स्थापन केलेले आहेत. राज्यघटनेने जरी मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्यांमध्ये स्पष्ट सीमारेषा आखली असली तरी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांच्या नीतीनुसार या सर्वांचे प्रथमच मानवाधिकार म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अधिनियमांच्या कलम 2 अनुसार राज्यघटनेने व्यक्तीला हमी दिलेले व आंतरराष्ट्रीय करारांमुळे शासन व त्याच्या विविध अंगांवर बंधनकारक असलेले जीवन, स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यांचे अधिकार म्हणजेच मानवाधिकार होय. अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच सार्वजनिक हितासाठीच्या याचिकांच्या माध्यमातून राज्यघटनेत अनेक तरतुदींचा अन्वयार्थ लावताना न्यायपालिकेने अनेक प्रकरणांमध्ये मानवाधिकाराच्या संकल्पनांचे प्रवर्तन केलेलं आहे. मग हा जो मानवी हक्क संरक्षण कायदा जो आहे तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपण बघूयात. पहिलं तर हा कायदा जो आहे तो मानवी हक्काची व्याख्या करतो. दुसरं, राष्ट्र व राज्य पातळीवर मानवी हक्कांचं संरक्षण व अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मानवाधिकार आयोगाची स्थापना करताना दिसतो. याशिवाय जिल्हास्तरीय मानवी हक्क न्यायालयाची स्थापना होते आणि सरकारी वकिलांची नेमणूक देखील तिथे करणं अपेक्षित आहे. तसेच ICCPR आणि ICESCR अंतर्गत असलेल्या मानवी हक्कांचा पुरस्कार करून व जपवणूक करून आपल्या न्याय व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय कायद्याशी संलग्न तो करताना दिसून येतो. भारतातील मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे ती म्हणजे न्याय व्यवस्था. स्वतंत्र न्यायिक अंगे हे आपल्या लोकशाहीचं महत्त्वपूर्ण असं लक्षण आहे. लोकशाहीच्या तत्वांचं व कायद्याचं जे राज्य आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी न्यायपालिका महत्त्वाची आहे. अति आवश्यक अशी शाखा आहे जिच्या माध्यमातून मानवाधिकारांचा त्यांच्या भावनेचं रक्षण करण्याची काळजी घेतली जाते. या तत्वांना अनुसरूनच बऱ्याचदा बघा की कार्यपालिका असतील किंवा विधिमंडळ असतील यांच्याकडनं अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणूनच शासन व नागरिक यांच्यामध्ये स्वतंत्र न्यायपालिका असण्याचा राज्यघटनेने सदैव पुरस्कार केलेला आहे. त्याच वेळेस राज्यघटनेतील ज्या तरतुदी आहे विशेषतः मार्गदर्शक तत्वानुसार अनेक क्षेत्रांमध्ये मूलभूत अधिकारांबाबत सकारात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने शासनावर अंतर्निहित दायित्व आहेत. शासनाने आपले दायित्व निभावले नाही तर अधिकार परिणामकारक असण्यासाठी त्यांना सकारात्मक कार्यवाही करण्यास बाध्य करेल अशी फक्त आपली न्यायपालिकाच आहे. म्हणजे न्यायपालिकेने मानवी हक्काच्या संरक्षणासाठी केलेले विशेष त्यांची जी भूमिका असेल किंवा जनहित याचिकेसारखे विशेष प्रयत्न असतील तर हे आपण पुढे बघणारच आहोत. पण मूलभूत हक्कांचं संरक्षक आणि त्यांची हमी देणारी व्यवस्था म्हणून आपण न्यायपालिकेकडे काही कामं सोपवलेली आहे किंवा त्याच्या माध्यमातून नवीन संकल्पना ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत त्या जाणून घेऊया. बघा आपल्या राज्यघटनेचा जो तिसरा भाग होता मूलभूत अधिकारांचा त्याच्यामध्ये कलम 32 आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. तर त्याच्या माध्यमातून बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिबंध, अधिकार पृच्छा, उत्प्रेक्षण तर या माध्यमातून व्यक्ती स्वतःच्या मूलभूत अधिकारांना सुरक्षित राखू शकते, स्वतःला सुरक्षित राखू शकते. जिथे तरतुदीच्या भाषेवरून किंवा हक्कांच्या स्वरूपावरून असा अर्थ निघतो की ती तरतूद किंवा ते हक्क फक्त व्यक्तींनाच लागू होतो, अशा तरतुदी किंवा असा हक्क वगळता इतर सर्व मूलभूत हक्कांच्या बाबतीत उल्लंघनाची जी तक्रार असेल मग कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही महामंडळ असो त्याचा कोणत्याही महामंडळाचा त्याच्यामध्ये समावेश असो तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचं स्वातंत्र्य आहे. जेव्हा मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा तिच्या भागधारकाने किंवा त्या व्यक्तीने स्वतःच्या हक्काचं समर्थन करण्यासाठी पुढे यायचं असतं. म्हणजे त्यानंतर बघा संसद कायदा करून कोणत्याही म्हणजे इतर न्यायालयाला त्याच्या स्थानिक अधिकार क्षेत्राच्या मर्यादेमध्ये सर्वोच्च न्यायालयाला असणारे अधिकार वापरण्याची
मुभा देते. म्हणजे आपण बघितलं की जो काही मानवाधिकाराचा अधिनियम आहे तर सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेतच, पण राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुद्धा त्या पद्धतीची यंत्रणा जी आहे ती निर्माण करण्याची तिथे तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाला सुद्धा त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये आपले मूलभूत अधिकार जे आहेत नागरिकांचे ते सुरक्षित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. याच्यानंतर न्यायविषयक पुनर्रचना आहे. तर याचा अर्थ असा की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाच्या कृत्यांची घटनात्मक वैधता ठरवण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ आणि जे विधिमंडळ आहे ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन होईल असं जर कार्य करत असतील किंवा असे जर विधेयक करत असतील तर त्या संदर्भामध्ये न्यायालयीन पातळीवर एक पुनर्विचार जो आहे तो होऊ शकतो. त्याने केलेल्या कार्याचा अर्थ जो आहे तो आपल्या न्यायपालिकेमध्ये लावला जाऊ शकतो. म्हणजे या माध्यमातून व्यक्तींच्या समाजाच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी केली जाते. त्यानंतर बघा अनेक खटल्यांमध्ये न्यायपालिकेने मूलभूत हक्क आणि घटनात्मक मूल्य उचलून धरण्यासाठी कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांना धोरणाविषयक दिशा दिलेली असते किंवा त्यांना एक प्रकारे काम कसं किंवा त्यांच्या कामाची दिशा काय असली पाहिजे या संदर्भात त्यांनी निर्देश दिलेले असतात. तर याला न्यायविषयक चळवळ असं म्हणतात. ज्याच्या माध्यमातून शासनाने जे काही धोरणं राबवावी ती मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने आपले सामाजिक आर्थिक न्याय जो आहे तो प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने राबवली जावी. आणि त्यानंतर जनहित याचिका हा आपल्या न्याय व्यवस्थेतील एक महत्वाचं मूलभूत असं लक्षण आहे. जनहित म्हणजे काय तर जिथे सर्वसामान्य लोकांचं हित राखलं जातं. न्यायालयीन निवाडे हे काही व्यक्तींच्या नव्हे तर सर्व जनतेच्या सेवेसाठी असतात. दुसऱ्या शब्दात म्हटलं तर संपूर्ण समाजाच्या सदस्यांच्या सेवेसाठी निकाल देणारा खटला म्हणजे जनहित याचिका आहे. मग समाजातील ज्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयामध्ये जाता येत नाही अशा खचलेल्या दीनदुबळ्या किंवा वंचित नागरिकांच्या वतीने त्यांची पर्वा करणारे नागरिक असा खटला दाखल करू शकतात आणि न्यायालय त्याची दखल घेत असते. तर यालाच आपण जनहित याचिका म्हणतो म्हणजेच PIL असं म्हणू शकतो. याशिवाय याच्यामध्ये दोन प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातात. एक म्हणजे जरी प्रत्यक्षपणे कोणत्याही विशिष्ट व्यक्तींच्या हितांवर परिणाम होत नसेल तरी जर मोठ्या संख्येतील लोकांच्या हितावर परिणाम होत असेल तर या संदर्भातली केस जी आहे ती स्वीकारली जाते. आणि दुसरी परिस्थिती अशी आहे, दुसरी कंडिशन त्याला अशी आहे की ज्या लोकांचे हित किंवा हक्क धोक्यात असतील त्यांना न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी जाण्यासाठी साधनं नसतील तर त्यांच्या वतीने इतर जनहित याचिका जी आहे ते करू शकतात किंवा बऱ्याच केसेसमध्ये स्वतः न्यायालयाने तो विषय स्वतः हाताळून त्या संदर्भामध्ये निर्णय दिलेला आहे. मग भलेही त्याच्यामध्ये कोणी जनहित याचिका दिलेली असेल किंवा नसेल. म्हणजे बऱ्याच उदाहरणं अशी आहेत की पेपरमध्ये एखादी बातमी आलेली आहे आणि त्या बातमीला जनहित याचिका मानून किंवा त्याचा आधार मानून न्यायालयाने स्वतःचे निर्णय तिथे दिलेले आहे आणि उद्देश फक्त हाच की व्यक्तीच्या मानवी हक्कांचं आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण व्हावं हेच आहे. आता भारताच्या मानवाधिकार अंमलबजावणी यंत्रणेमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालय. भारतीय सर्वोच्च न्यायालय भारताचे जे या देशाचे शीर्षस्थ न्यायालय असल्यामुळे ते नवी दिल्ली येथे स्थित आहे. त्यांचे निर्णय सर्व लोक आणि न्यायिक अंगांवर बंधनकारक असतात. सर्वोच्च न्यायालयाला मूळ अपीलीय व सल्लामसलती संबंधी अधिकार क्षेत्र आहे. शिरस्थ न्यायालय असल्यामुळे कायद्याचं राज्य आणि राज्यघटनेतील तरतुदी उचलून धरण्यासाठी अधिकार दिलेले आहेत. मूळ अधिकार क्षेत्रात राज्यघटनेने नागरिकांना हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी राज्यघटनेच्या कलम 32 अंतर्गत तसेच केंद्र व राज्य किंवा दोन राज्यांमध्ये एखादा विवाद असल्यास राज्यघटनेच्या कलम 131 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरत असते. तसेच दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे हाताळण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. याशिवाय आपण बघितलं होतं की कलम 32 नुसार जे बंदी प्रत्यक्षीकरण आहे, परमादेश आहे, अधिकार पृच्छ आहे ते यासारखे जे प्राधिलेख आहे त्या संदर्भात निर्देश देण्याचा आदेश देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालयात
धाव घेण्याचा अधिकार हा मूलभूत असल्यामुळे राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे वगळता तो निलंबित करता येत नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार कलम 32 जे आहे त्यानुसार पारित केलेल्या कोणत्याही आदेशाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. मात्र त्याचवेळी न्यायालयाला हा पण अधिकार आहे की न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग टाळण्यासाठी किंवा न्यायदानामध्ये समजा गडबड झालेली असेल, गफलत झालेली असेल, तर अशा वेळी न्यायालय आपल्याच निर्णयाचा फेरविचार करू शकते. मात्र अशी पुनरावलोकन याचिका जी आहे ती सादर करणाऱ्यांनी नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन झाले आहे किंवा ज्या न्यायाधीशांनी या प्रकरणांची सुनावणी केली त्यांना त्या प्रकरणी स्वारस्य होते किंवा निर्णय देताना त्यांनी पक्षपाती असल्याचं सिद्ध केल्यास अशी पुनर्विचाराची विनंती जी आहे ती तिथे करता येते. मात्र न्यायदानामध्ये पक्षकाराच्या प्रती कोणतीही गफलत झालेली नाही असं जर तपासणी अंती न्यायालयाला लक्षात आलं किंवा त्यांची खात्री पटली तर ते पुनर्विचार याचिका जी आहे ती दाखल करून घेण्याचं बंधन न्यायालयावर नाही आहे. कलम 32 शिवाय विवादांची तड लावण्यासाठी राज्यघटनेतील विविध तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेत. पण अधिकारांचं उल्लंघन झाल्यास मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी कोणतीही व्यक्ती कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज दाखल करू शकते. गेल्या अनेक वर्षांमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर सार्वजनिक हितार्थ याचिका दाखल करून देण्यास परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळेच न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे ते आणखीनच विस्तारलेलं आहे. याच्यामध्ये जनहित याचिका जो आहे तो आपण भाग बघितला. बऱ्याचदा ज्याच्यावर अन्याय झालेला आहे अशा व्यक्तीची क्षमता नसते, ती कमकुवत असते, गरीब असू शकते किंवा वंचित असू शकते, तर अशा लोकांना न्याय प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही याचिका जी आहे ती महत्वाची ठरलेली दिसून येते. अशा पद्धतीने भारतामध्ये मग ही सार्वजनिक हितार्थ याचिका प्रणाली जी आहे ही अमेरिकेच्या सार्वजनिक न्यायालयामध्ये म्हणजे ही प्रणाली जी आहे ती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 50च्या दशकामध्ये न्यायिक क्षेत्रात विकसित केलेल्या संकल्पनेपेक्षा कितीतरी विकसित आहे. त्यांच्यापेक्षा जास्त अशी विकसित ही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे आणि याची व्याप्ती जी आहे ती गती जी आहे ती वाढल्यामुळे न्यायालयाचं सुद्धा अधिकार क्षेत्र जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येईल की भारतामध्ये न्यायालयाची भूमिका किती महत्वपूर्ण आहे. ज्या पद्धतीने देश पातळीवर न्यायालय आहे त्याच पद्धतीने राज्य पातळीवर सुद्धा न्याय प्रणालीची संकल्पना जी आहे ती भारतात आहे आणि ही काही भारतामध्ये नवीन अशी संकल्पना नाही आहे. भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या आधी सुद्धा मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे आपल्याला उच्च न्यायालय जे आहे ते स्थापन करण्यात आलेले होते. त्यांचे कार्य अधिकार हे वेळोवेळी पारित कायद्यांच्या द्वारे व्याख्यात करण्यात आलेले होते आणि त्यानुसारच राज्यघटनेच्या कलम 214 ते 235 पर्यंत उच्च न्यायालयाच्या संदर्भात आपल्याला विविध तरतुदी ज्या आहेत त्या बघता येतील. राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार सर्वसामान्यपणे प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असेल. मात्र संसदेला कायद्याद्वारे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे आहे ते एकापेक्षा अधिक राज्यांसाठी विस्तारण्याचे अधिकार आहे आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये हे उच्च न्यायालय जे आहे ते सध्या कार्यरत असल्याचं लक्षात येतं. हे राज्यामधील शीर्षस्थ असं न्यायिक प्राधिकरण आहे. त्यांना देखील न्यायिक व प्रशासकीय अधिकार आहेत. उच्च न्यायालयाला प्रशासकीय कार्यक्षेत्रात राज्यातील किंवा कायद्याने बहाल केलेल्या अधिकार क्षेत्रातील सर्व कनिष्ठ न्यायालय व न्यायाधिकरणे तिथे येत असतात. अपिलासाठी असणाऱ्या तरतुदीनुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येते. उच्च न्यायालयांना सुद्धा घटनात्मक दर्जा असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच उच्च न्यायालय सुद्धा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी बांधलेलं आहे किंवा त्या पद्धतीचे अधिकार जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारून अधिकारांचा वापर करण्याच्या संबंधात स्पष्टता येण्यासाठी कलम 226च्या तरतुदीमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने विविध अंगे व नागरिकांना हमी दिलेल्या घटनात्मक अधिकारांचं संरक्षण
व प्रवर्तन करण्यासाठी न्यायपालिकेने महत्वाची भूमिका बजावली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या अधिकारांचं जेव्हा आपण परीक्षण करतो तेव्हा राज्यघटनेने हमी दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करण्यामध्ये त्यांची भूमिका किती महत्वाची आहे, किती आवश्यक आहे, हे देखील आपल्याला त्या माध्यमातून लक्षात येतं. धन्यवाद.